नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. अजूनही डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी.आर. का आला नाही, यासाठी नेमके कारण काय आहे आणि तो कधी येणार, तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की डिसेंबरचा जी.आर. कधी येणार आणि आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण आपल्याला माहित आहे की संजय गांधी निराधार योजना व तत्सम ज्या काही योजना आहेत तर त्यांची अपडेट माहिती आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर देत असतो. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेचा जो काही पुढील महिन्याच्या हप्ता वितरणाचा जी.आर. आहे तो अगोदरच्या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येत असतो. म्हणून दर महिन्याच्या साधारणतः 27 तारखेपर्यंत पुढील हप्ता वितरणाचा जी.आर. येऊन जातो. आणि मित्रांनो, आतापर्यंत हा जी.आर. आलेला आहे, परंतु डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जो काही जी.आर. आहे तर तो 27 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे कालपर्यंत येणे अपेक्षित होते, परंतु तसं झालेलं नाही. काल हा जी.आर. आलेला नाही आणि आजची 28 नोव्हेंबर आहे आणि आज पण हा जी.आर. आलेला नाही. त्यामुळे सर्वच निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे कॉमेंट्स करून एकच विचारत आहे की आता डिसेंबरचा हप्ता आम्हाला वेळेत मिळणार का, किंवा या संदर्भातील हा जी.आर. आलेला नाही तर कशामुळे आलेला नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी की मित्रांनो, जी.आर. पब्लिश करण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाला संबंधित महिन्याच्या निधीची तरतूद करावी लागते. परंतु अशी माहिती मिळालेली आहे की डिसेंबर हप्त्याचा जो काही निधी आहे तर त्या निधीची अजून तरतूद झालेली नाही. कारण होऊ शकते की संजय गांधी निराधार योजनेचा जो काही निधी आहे तर तो याच्या अगोदरच लाडकी बहीण योजना किंवा इतर तत्सम योजनांसाठी निवडणुकीच्या तोंडावर इतरत्र वळवण्यात आलेला होता. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग बांधवांच्या जे काही योजना आहे तर यासाठी लागणारा जो काही निधी आहे तर तो सध्या उपलब्ध नसल्यामुळे हा जी.आर. सुद्धा सध्या येताना दिसत नाही. तर यामध्ये मागील जो काही नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर यायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये अगदी निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मित्रांनो, नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा त्या लाभार्थ्यांना द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता सर्व लाभार्थ्यांना द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सुद्धा द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अजून भर पडलेली आहे ते म्हणजे अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्याला वाढीव अनुदान मिळावं यासाठी मंत्रालय स्तरावर विविध अर्ज पाठवलेले आहे. त्याचबरोबर तहसील स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी अपडेट सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा आता वाढलेली असल्यामुळे त्यामुळे मित्रांनो, एवढं मोठी या निधीची तरतूद आता करावी लागणार आहे. त्याचबरोबर निवडणुका असल्यामुळे बरेच मंत्रिमंडळातील महत्वाचे नेते म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणुकात गुंतलेले आहे. त्यामुळे निधी जुळवाजुळव करताना अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो, होऊ शकते कालही जी.आर. आलेला नाही आणि आजही डिसेंबरचा जी.आर. आलेला नाही. त्यामुळे मित्रांनो, आता असं अपेक्षित आहे की साधारणतः 2 डिसेंबरला निवडणुका आहे आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल आहे आणि त्यानंतरच हा डिसेंबरच्या निधी वितरणासंदर्भातील जी.आर. येऊ शकेल. त्यामुळे मित्रांनो, आता सध्या तरी ते 3 ते 4 दिवस जी.आर. येऊ शकणार नसल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकानंतरच म्हणजे 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच अशा प्रकारचा जी.आर. येऊ शकेल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील. तर मित्रांनो, होऊ शकते की डिसेंबरचा हप्ता वितरणात सुद्धा आता उशीर होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती आणि या संदर्भात जे काही नवीन नवीन अपडेट येईल आणि डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी.आर. जेव्हा पब्लिश होईल तेव्हा तो तात्काळ आपल्या चॅनलवर पब्लिश केला जाईल.
तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.